नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मी पूजा केवळे आज 12 दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करत आहे. काही जणांना माहीत आहे मी व्हिडिओ का पोस्ट करत नव्हते आणि काही जणांना माहीत नाही आहे. प्रश्न करत होते, ताई तू व्लॉग रील्स का पोस्ट करत नाही आहे? तर आज आहे 1 जून, माझ्या वडिलांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाला ते नाही आहेत माझ्यासोबत, कारण की 12 दिवस झाले ते आम्हा सर्वांना सोडून देवाघरी गेलेत. सर्व खूप अचानक झालं, माहीत नव्हतं. पप्पा असे सोडून जातील. मला खूप आठवण येते त्यांची, खूप त्रास होतो आहे. पप्पाला नेहमी मुलीची आवड होती. आम्ही 3 भाऊ बहीण, मी सर्वात लहान. त्यांना जेव्हा समजलं की त्यांना मुलगी झाली आहे, त्यांनी पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले होते. खूप आनंद झालेला त्यांना मी झाले म्हणून. 3घांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं, आम्हाला शिकवलं, मोठं केलं, खूप कष्ट करून सर्व उभं केलं. स्वतःकडे कधीच लक्ष नाही दिलं. आम्हाला काहीच कमी पडू नाही दिली त्यांनी. त्यांच्यासाठी किती बोलू, जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. मागे डीमार्टला गेलेलो, माझे फॉलोअर्स मला भेटले होते, माझ्यासोबत फोटो काढत होते. तर पप्पा इतके हॅपी झालेले ना, खूप प्राऊड फील होत होतं त्यांना. तेव्हा बोलले पप्पा, बेटा खूप भारी वाटलं, स्टार झाली तुम्ही. बोलले पप्पा, नाही आहे मी स्टार, छोटी इन्फ्लुएन्सर आहे. तर बोलले माझ्यासाठी स्टार आहे. आज त्यांचा 58वा वाढदिवस आहे. या वाढदिवसासाठी खूप एक्सायटेड होते पप्पा. बोलत होते मी यावेळेस सर्वांना चहा आणि गरीब लोकांसाठी खायला देणार, म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करतो आहे. गरीब लोकांसाठी छोटंसं काहीतरी करतो आहे. मी त्यांच्यावरती खूप प्रेम करायचे, पण दाखवायचे नाही. त्यांना नेहमी वाटायचं मी त्यांना नाही प्रेम करत, मम्मीला जास्त जीव लावते, पण असं नव्हतं. थोडंसं रिग्रेट होतं आहे की का दाखवलं नाही प्रेम. 12 दिवस झाले तुम्हाला जाऊन, पण वाटत नाही आहे की तुम्ही नाही, असं वाटतं आहे माझ्या आजूबाजूलाच आहे, फक्त दिसत नाही आहे. काही चुकलं असेल पप्पा तर माफ करा मला. सर्व असून पण पप्पा असं वाटते की काहीच नाही आहे माझ्याकडे, तुम्ही नाही आहेत तर. पण मी हारणार नाही पप्पा, खूप पुढे जाणार, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार. आय लव्ह यू सो मच पप्पा, आय मिस यू. नेहमी माझ्यासोबत राहावा. हॅपी बर्थडे माय किंग, माय वॉरियर, माय सुपर हिरो, माय लव्ह, माय वर्ल्ड.